रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा. माऊली चोपडे व देवा पाटील. सांगा तर 12 ज्योतिर्लिंगाची कथा वर्णन करून सांगितली या शिवमहापुराण ग्रंथामध्ये. 12 ज्योतिर्लिंग जशी आहेत तशी त्यांची उपलिंग सुद्धा आहेत, त्याची उपलिंग सुद्धा आहेत. उदाहरणार्थ दररोज आपण सकाळी किंवा संध्याकाळी या भगवान शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगाची नावं जरी घेतली तरी आपल्याला पुण्य प्राप्त होतं. मग पहिलं ज्योतिर्लिंग सौराष्ट्र सोमनाथ, मल्लिकार्जुन, महाकालेश्वर, ओंकारेश्वर, केदारेश्वर, भीमाशंकर, काशी विश्वनाथ, त्र्यंबकेश्वर, वैद्यनाथ, नागेश्वर आणि घृष्णेश्वर अशी 12 ज्योतिर्लिंग आहेत. याचा एक प्रसिद्ध असणारा श्लोक आहे. श्लोक पाठ करा किंबहुना नेटला सर्च करा. सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैले मल्लिकार्जुनम उज्जयिन्यां महाकालं ओमकारं ममलेश्वरं परल्यां वैद्यनाथं च डंकिन्यां भीमशंकरं सेतुबंदे तु रामेशं नागेशं दारुकावने वाराणस्यातु विश्वेशं त्र्यंबकं गौतमी तटे हिमालयतु केदारं घुष्मेशं च शिवालये एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रातः पठेन्नरः सप्तजन्म कृतं पापं स्मरेण विनश्यति. नमः पार्वती पते शिव हर हर महादेव. म्हणून जर आपल्याला शेवटच्या दिवशी किंवा या शिवमहापुराण कथा श्रवण करण्याचं जर फळ प्राप्त करायचं असेल तर ह्या 12 ज्योतिर्लिंगाच्या कथा आपल्याला श्रवण करणंही करणं आहे. म्हणून आपण 10 मिनिटामध्ये कथा विराम करणार आहोत. 10 मिनिटामध्ये तुम्हाला 12 ज्योतिर्लिंगाची थोडक्यात कथा सांगत आहे. पहिलं ज्योतिर्लिंग म्हणजे सोमनाथ. मग हे सोमनाथ ज्योतिर्लिंग प्रगट होण्याचं कारण अर्थात हे ज्योतिर्लिंग म्हणजे गुजरात राज्यामध्ये आहे. आपण आता सध्या गुजरात राज्यामध्येच आहोत. मग हे सोमनाथ ज्योतिर्लिंग प्रगट होण्याचं कारण दक्षाने आपल्या 27 कन्या चंद्राला दिल्या. त्यामध्ये हा चंद्र फक्त एकाच पत्नीवर प्रेम करायचा, तिचं नाव रोहिणी, आणि बाकीच्या 26 आपल्या पत्नीवर तो प्रेम करायचा नाही, त्यांना जरा बरं बघायचा नाही. मग या 26 कन्या आपल्या वडिलाकडे गेल्या. बाबा तुम्ही तर त्यांच्यासोबत विवाह करून दिला, परंतु ते आम्हाला विचारीसुद्धा नाहीत, आमच्यावर प्रेम करत नाहीत, फक्त आणि फक्त रोहिणीवर प्रेम करतात. दक्षाला राग आला आणि दक्षानं शाप दिला की तुला क्षयरोग होईल, तू क्षयरोग होशील. मग सर्वजण ब्रह्मदेवाकडे गेले. काय करावं. ब्रह्मदेव म्हटले हा चंद्र असाच आहे. कसा आहे हा चंद्र? असाच आहे, ह्याला असाच नाद आहे. यानं पहिल्यांदा सुद्धा काय केलं होतं, याचा वाईट डोळा गुरुच्या पत्नीवर सुद्धा गेला होता. गुरु पत्नीशी रतला क्षयरोग त्या चंद्राला. गुरुपत्नी अर्थात तारा आणि ह्याचे गुरु म्हणजे बृहस्पती, त्या गुरुपत्नीवर सुद्धा याची वाईट नजर होती. मग याला हा क्षयरोगाचा शाप लागल्यामुळे चंद्राला सांगितलं की तू सौराष्ट्र देशामध्ये समुद्राच्या काठावर बसून तू स्नान कर. काय कर? स्नान कर आणि भगवान महादेवाची, भगवान शंकराची तू आराधना कर. आणि भगवान शंकराची त्यानं आराधना सुरू केली, उपासना सुरू केली. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. घनघोर अशी तपश्चर्या केली. तीर्थाचं त्याने स्नान घडलं त्याला, आणि भगवान शंकर प्रगट झाले आणि प्रसन्न झाले. माग का तुला काय वरदान पाहिजे?
त्यावेळेस त्यानं सांगितलं की मला असा असा शाप दिलेला आहे. त्यावेळेस भगवान शंकराने त्याला आशीर्वाद दिला, जरी तुला तुझ्या सासऱ्यानं जरी शाप दिलेला असला तरी तू काय होशील, तू वाढत जाशील. म्हणून दक्षाच्या शापाने चंद्र हा अमावस्येकडे वाटचाल करत असताना तो काळा काळा होत जातो आणि जशी पौर्णिमा जवळ येते तसं तो वाढत 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 जात असतो. आणि आपणही जर या तीर्थक्षेत्रावर जर गेलो तर आपल्याला आणि त्या तीर्थाचं जर स्नान घडलं, त्या ज्योतिर्लिंगाचं जर दर्शन घडलं तर आपले सुद्धा बरेच रोग नाहीसे होतील, बरे होतील. पण मनात संशय आणू नका. असं होईलच का? घालोनी आभार राहिलो निश्चिंती. आणि नंतर जी कथा आली ती म्हणजे मल्लिकार्जुन हे दुसरं ज्योतिर्लिंग. हे प्रगट होण्याचं कारण म्हणजे कार्तिक स्वामी रुसून गेले. का गेले? की मला तर सांगितलंय की तुम्ही पृथ्वीची प्रदक्षिणा करा. मी पृथ्वीच्या प्रदक्षिणेसाठी गेलो, परंतु माझ्या अगोदर माझ्या भावाचा विवाह केला म्हणून रुसून बसले. आणि रुसून गेल्याच्या नंतर तिथं भगवान शंकर आणि पार्वती आली समजूत काढायला. बाळा, अरे तू आमच्या का रुसलास? तरी ते स्नान सोडून गेले. कार्तिक महाराज पुढे निघून गेले आहे आणि भगवान शंकर त्या क्रोंच पर्वतावरच थांबले. म्हणून तिथं एक ज्योतिर्लिंग निर्माण झालं, त्याचं नाव मल्लिकार्जुन. म्हणून अमावस्याला भगवान शंकर येतात आणि पौर्णिमेला माता पार्वती तिथे येतात. मल्लिका म्हणजे पार्वती आणि अर्जुन म्हणजे शंकर आहेत. जे कोणी या मल्लिकार्जुन लिंगाची सेवा करेल त्याला सुख आणि त्याच्या जीवनामध्ये संपदा प्राप्त होईल आणि त्याला अक्षयपदाची प्राप्ती होईल. नमक पार्वती पतये शिव हर हर महादेव. मल्लिकार्जुन भगवान की जय. तिसरं ज्योतिर्लिंग म्हणजे महाकालेश्वर. अवंती नगरी किंवा यालाच उज्जैन नगरी म्हणतात. तिथं एक शंकराचा भक्त राहत होता, ब्राह्मण असणारा. त्याला 4 मुलं होती, देवप्रिय, मेदप्रिय, सुकृत आणि सुरत. हे आईवडिलांची सेवा करायचे. तिथं 2 दैत्य आले, एक म्हणजे रत्नमाळ आणि दुसरा दूषण. कारण हे परमार्थ करण्याला अडवायचे. तुम्ही चांगलं कार्य करा. तुम्ही चांगलं कार्य करायला गेलं की अशा राक्षसाच्या अवलादी येणार म्हणजे येणार. असे राक्षस बरोबर 5वीला पुजलेलेच आहे. चांगल्या कार्याला अडथळा येतोच. मद्यप्राशन करणाऱ्याला मद्याच्या दुकानाला बोळीत दुकान असते तरी माणसं ते हुडकीत जातात. परंतु तूप किंवा दूध, दही आपल्याला डोक्या घेऊन विकावं लागते. दही घ्या दही. चांगली गोष्ट. मोतीत महाराज, मोती कुठे आहेत? समुद्राच्या काठावर बसलेले आहेत. मोती आहेत ना, मोती सगळ्यांनीच घेतलीत. मोत्याचं पाणी आपल्या अंगावर पडावं. कशाचं? मोत्याचं पाणी अंगावर पडावं जर तुम्हाला घ्यायचं असेल तर त्याला चाळून पाण्याची एकच परीक्षा आहे. माचीस घ्यायची, काडीपेटी लावायची त्या मोत्याला. तो जर नाही जळाला तर ओरिजिनल आहे समजायचं. एक आणि 20 रुपयाला एक आहे. घ्या, कदाचित पुन्हा आपल्या गावाकडे भेटणार नाही, नाही तर सकाळी जाताना घ्यायला. सगळ्यांनी घेतलेत. मग परमार्थ करणाऱ्याला आडवे येतात. तसे हे 4 जण तिथं आईवडिलाची सेवा करायचे. तिथं 2 दैत्य होते, रत्नमाळ आणि दूषण. मग एके दिवशी हे पूजा करत असताना दूषण दैत्य त्याला मारण्याच्या हेतूने आला आणि या चौघांनी भगवान शंकराची आराधना करत होते, पूजा करत होते, नित्यनेमाने पाणी घालीत होते. आणि जसेही 2 दैत्य आली की तिथं भगवान शंकर प्रगट झाले. यालाच महाकाल असं म्हणतात. आणि या महाकालाने, या महाकालेश्वराने, या भगवंताने त्या दूषणला मारलं आणि तिथेच महाकाल रूपाने भगवान शंकर प्रगट झाले. महाकालेश्वर भगवान की. पुन्हा नंतरचं ज्योतिर्लिंग कथा आली ती म्हणजे ओंकारेश्वर. हे नर्मदेच्या काठावर आहे. नारद महर्षी एके दिवशी भ्रमण करत आले. नारायणा नारायणा आणि विंध्याचल पर्वतापर्यंत गेले आणि म्हटले, अरे विंध्याचला, तू तर पर्वत आहेस, परंतु तुझ्यापेक्षा अनेक काही पर्वत आहे. त्याच्यामध्ये मेरू नावाचा पर्वत आहे, त्याचा महिमा त्याला सांगू लागले. आपण जर एखाद्याला दुसऱ्याचा जर गुणगान जर एखाद्या जर कळू लागलो तर त्याच्या पोटामध्ये तिडक निर्माण होत असते. तसं त्या विंध्याचलाला वाटलं
की मी एवढा मोठा श्रेष्ठ असताना नारद महर्षी महाराज मला त्या मेरू पर्वताचंच का सांगायलेत. मग विंध्याचलाला वाटलं की जर मला हा मेरू पर्वत जर मला मानित नाही, सर्वात श्रेष्ठ जर समजतो, तर मग मी काय करू. तर त्यावेळेस देवर्षी नारद महाराज म्हणतात, तुला जर श्रेष्ठ व्हायचं असेल, तुला जर त्या मेरू पर्वतापेक्षा जर श्रेष्ठ व्हायचं असेल, तर तू भगवान शंकराची आराधना कर. का? कारण भगवान शंकर भोळे आहेत, लवकर प्रगट होतील. भगवान शंकराची त्यानंही आराधना सुरू केली. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आणि भगवान शंकर प्रगट झाले. माग काय पाहिजे. तर त्याने भगवान शंकराकडे एकच सांगितलं की तुम्ही इथं अखंड वास्तव्य करा, तुम्ही अखंड या ठिकाणी राहा. म्हणून भगवान शंकर त्या ठिकाणावर अखंड वास्तव्य करतात. त्यालाच ओंकारेश्वर असं ज्योतिर्लिंग म्हटलं जातं. किंवा तिथं दोन नाव आहेत, ओंकारेश्वर आणि अमलेश्वर. जर तुम्ही गेलात तर त्या दोन्ही ज्योतिर्लिंगाचं तिथं तुम्ही दर्शन घ्या. एक देव वर आहेत आणि एक देव खाली. ओंकारेश्वर भगवान की जय. 5वी ज्योतिर्लिंगाची कथा आली ती म्हणजे केदारनाथाची. या ज्योतिर्लिंगासाठी 2 कथा आहेत. एक कथा म्हणजे नर आणि नारायणाचा अवतार झाला, यांनी भगवंताचं स्तवन केलं आणि ज्या क्षेत्रामध्ये केलं ते स्थान, ते ठिकाण म्हणजे केदारनाथ ठिकाण आहे. ही एक कथा. आणि दुसरी कथा अशी, ज्यावेळेस 5 पांडव स्वर्गारोहण करून जाण्यासाठी निघाले, तेव्हा अगोदर केदारनाथला गेले. आणि केदारनाथला गेल्याच्या नंतर भीमाला अभिमान झाला. कशाचा? ताकदीचा अभिमान झाला. आणि तिथं भगवान शंकर रेड्याच्या रूपाने आले. मग ह्याला ताकदीचा अभिमान झाला होता. भीमानं त्याची शेपटी धरली आणि धरल्याच्या नंतर भगवान शंकरांनी जे रेड्याचं रूप होतं ते जे जमिनीत जाऊन अशी गाडल्या गेली, ह्यानं उपटण्याचा प्रयत्न केला, परंतु ह्याच्या हाताला काय लागलं? शेपटीच लागली. परंतु ती सुद्धा निघून गेली. ते जे गेलं म्हणजे पशुपतीनाथ, अर्थात नेपाळ या देशामध्ये. कुठं गेलं? नेपाळमध्ये. म्हणून केदारनाथ जर ज्योतिर्लिंग करायचे आपल्याला, तर केदारनाथ आणि पशुपतीनाथ हे दोन्ही ज्योतिर्लिंग जर झाले तरच एक ज्योतिर्लिंग झालं, असं या शिवमहापुराण ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. केदारनाथ भगवान की जय. 6वी कथा आली ती म्हणजे भीमाशंकर. भीम नावाचा दैत्य उन्मत्त झाला होता. हे भीमाशंकर नावाचं जे ज्योतिर्लिंग हे आपल्या महाराष्ट्र देशामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये आहे. सर्वांना त्रास देऊ लागला भीम दैत्य. मग तिथंच एक सुदक्षिण नावाचा भक्त होता आणि तो राजा आहे आणि भगवान शंकराची उपासना करतो. परंतु त्या भीम दैत्याला कळलं की हा भगवान शंकराची उपासना करतो. मग त्या भीम दैत्याने त्याला असं वाटलं, त्याच्या मनामध्ये असा संशय निर्माण झाला की हे जे सेवा करायला आहे, ही जे भगवान शंकराची आराधना करायला म्हणजे माझा मृत्यू व्हावं म्हणूनच करायला काय की. म्हणून त्यानं महादेवाची उपासना करतोय. तो सुदक्षिण पूजा करत असताना भीम दैत्य आला आणि तलवार मारणार इतक्यामध्ये भगवान शंकर तिथं प्रगट झाले आणि या दोघांचं युद्ध झालं आणि भीम दैत्याला मारून टाकलं आणि त्याच्या नावावरून भगवान शंकर तिथं ज्योतिर्लिंग स्वरूपाने प्रगट झाले आणि स्थायिक झाले. या ज्योतिर्लिंगाला नाव पडलं म्हणजे भीमाशंकर. भीमाशंकर भगवान की जय. पुन्हा कथा आली ती म्हणजे काशी विश्वनाथाची. कारण ह्या काशी विश्वनाथ म्हणजे श्रेष्ठ असणारं हे ज्योतिर्लिंग आहे. उत्तर प्रदेशमध्ये काशी विश्वनाथ, काशी विश्वेश्वर. इतर प्रत्यक्ष भगवान शंकर रुद्र रूपाने प्रकट झालेले आहेत आणि तिथं अखंड वाहणारी माता गंगा सुद्धा आहे. काशी विश्वेश्वर भगवान की जय. 8वं ज्योतिर्लिंग म्हणजे वैद्यनाथ. ते महाराष्ट्र देशामध्ये आपल्या जवळचा जिल्हा असणारा बीड जिल्हा आणि परळी शहर अर्थात परळी तालुक्याला वैद्यनाथ भगवान आहेत. रावणाची आई केकसी ही मातीचं शिवलिंग तयार करायची आणि शिवलिंगाची पूजा नित्यनेमानं करायची. कशाचं शिवलिंग? मातीचं शिवलिंग. एके दिवशी रावण म्हणला, आई तू दररोज मातीचं शिवलिंग करतीस, मी तुला जर प्रत्यक्षात जर शिवलिंग आणून दिलं तर. त्यावेळेस किंवा भगवान शंकराचं जर आत्मलिंगच आणून दिलं तर.
दे म्हटली बाळा, द्यायचे तर दे. मग हा रावण काय करू लागला, भगवान शंकराची तपश्चर्या केली. मग हा रावण किती तपस्वी होता, काय होता हे आपल्याला सांगायची गरज नाही. या रावणाने भगवान शंकराची तपश्चर्या केली, उपासना केली आणि भगवान शंकर रावणाला प्रसन्न झाले. बोल रावणा, कशासाठी आराधना केलीस? देवा, तुम्ही माझ्या तपश्चर्येवर खुश आहात तर मला एक काम करा, मला तुमचं आत्मलिंगच द्या. मग भगवान शंकर बोलेत, मी तुला आत्मलिंग देतो परंतु एक अटीवर. हे आत्मलिंग कुठं टेकू नकोस. ठीक आहे म्हटलं, मी कुठं टेकणार नाही. आत्मलिंग दिलं. रावणाने ते आत्मलिंग घेतलं. पण देवाची लीला आहे महाराज, अगाध लीला करतो हा भगवंत. आणि हा रावण निघाल्याच्या नंतर रावणाला लघुशंका आली. लघुशंका आली, मग काय करावं. तिथं त्याला एक गाई चारणारा, गोमाता चारणारा मनुष्य दिसला. हे गाई चारणारा मनुष्य म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून साक्षात गणपती बाप्पाच होते. यानं आवाज आला, ओ गुराखी बाबा इकडे या. गणपती बाप्पा आले. जरा मला लघुशंका आली, हे जरा आत्मलिंग घ्या बरं जवळ. ते म्हटले मी घेतो. गणपती बाप्पा चतुर आहेत, जसे आपले गणपती बाप्पा चतुर आहेत ना. कसा डान्स करू लागली, फक्त असंच करू लागली. टाळी वाजवा ना गणपती बाप्पासाठी. ह्या वयात गणपती बाप्पा होणं सोपं नाही. पण ते बी कशामुळे झालेत मला कळालं ना, कारण 2 पत्नी आहेत ना धरायला. मग गणपती बाप्पा जवळ दिलं. गणपती बाप्पा म्हणले, मी एकदा आवाज दिला की लगेच यायचं. हे आत्मलिंग हातामध्ये घेतलं. रावण लघुशंकीला गेला. गणपती बाप्पानं आवाज दिला, अ महाराज या म्हटला. रावण काय आला नाही. गणपती बाप्पानं दिलं टेकून. रावण धावतच आला, उचलण्याचा प्रयत्न केला परंतु ते उचललाच नाही. भगवान शंकर आहेत म्हणून तिथं प्रगट जे झाले ते म्हणजे वैद्यनाथ भगवान आहेत. वैद्यनाथ भगवान की जय. नव ज्योतिर्लिंग म्हणजे नागेश्वर अर्थात नागनाथ. आपल्या औंढा नागनाथ क्षेत्रावर जे ज्योतिर्लिंग आहे हे ज्योतिर्लिंग म्हणजे 12 ज्योतिर्लिंगापैकी. परंतु काही जण म्हणतात की इथलं आहे, आपण ते सुद्धा दर्शन केलं. मग इकडं म्हणा का ते म्हणा, परंतु आमच्या जीवनामध्ये आम्हाला ते प्राप्त झालं गडे. परंतु हे नागनाथ ज्योतिर्लिंग निर्माण होण्याचं कारण, तर एक दारुक नावाचा दैत्य होता आणि तिथं एक वैश्य राहत होता सुप्रिय नावाचा, आणि तो भगवान शंकराचा भक्त होता. दारुकाला वाटलं हा सुप्रिय भगवान शंकराची आराधना करायला आहे. मग त्या दारुकाने त्या सुप्रियेला बंदीखान्यात टाकलं. त्याच्यासोबत अनेक जण जे भक्ती करणारे होते त्यांना बंदीखान्यात टाकलं. वाटलं की याला बंदीखान्यात टाकल्याच्या नंतर हे शिवाची आराधना करणार नाही, शिवाचं नामस्मरण घेणार नाही, भगवान शंकराचं नाव घेणार नाही. परंतु तुम्ही एखाद्या परमार्थ करणाऱ्या माणसाला कितीही अडवण्याचा प्रयत्न करा महाराज, त्याची साधना थांबती का? नाही ना थांबत. त्याची साधना सुरूच होते. तसे त्या सुप्रिय नावाच्या भक्ताने बंदीखान्यातसुद्धा आपल्या सर्वजणांसोबत भगवान शंकराची आराधना सुरू केली. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. त्या दारुकला त्याला वाटलं हे आता इथं सुद्धा भगवान शंकराची उपासना करायला थांबत नाही, त्याला मारलं पाहिजे. या उद्देशाने तो हातामध्ये शस्त्र घेऊन धावला आणि हा दारुक सुप्रियाला मारणार इतक्यामध्ये भगवान शंकर प्रगट झाले. आणि भगवान शंकर प्रगट झाले आणि भगवान शंकर ज्या रूपाने प्रगट झाले त्यालाच नागनाथ भगवान असं म्हणतात. नागनाथ भगवान. पुन्हा 10वं ज्योतिर्लिंग ते म्हणजे रामेश्वर. ह्या ज्योतिर्लिंग निर्माण होण्याचं कारण म्हणजे ज्यावेळेस प्रभू रामचंद्र वनवासामध्ये होते, सीतामातेच्या शोधार्थ होते आणि त्यांना असं कळालं की इकडं रावण घेऊन गेलाय, मग आपल्याला हे समुद्र पार करून जायचंय. मग समुद्र पार करून जायचं तर भगवान शंकराची आराधना केली. मग हे समुद्रावर जर जायचे तर आपल्याला काय करावं, तर प्रभू रामचंद्राने भगवान शंकराची आराधना केली, उपासना केली. एका वालुकामयची तिथं मूर्ती निर्माण केली, ते शिवलिंग तयार केलं
आणि आपणही व्यवहारामध्ये लक्षात ठेवा. एरवी भगवान शंकराच्या भगवान त्या शिवलिंगाचं जे अशोक सुंदरीचे स्थान आहे, जे पाणी वाहते, हे उत्तर दिशेला असतं. कोणत्या दिशेला? उत्तर दिशेला. परंतु प्रभू रामचंद्राच्या हाताने जे शिवलिंग तयार झाले ही पूर्वाभिमुख आहे. कोणती? पूर्वाभिमुख आहे. जिथंही तुम्हाला पूर्वाभिमुख जी पाहायला भेटेल ना शिवलिंग, तर ते स्वतः प्रभू रामचंद्राने बनवले. का? कारण प्रभू रामचंद्र हे सूर्यवंशामधले आहेत. म्हणून रामेश्वराचं जे ज्योतिर्लिंग आहे, त्या ज्योतिर्लिंगाचं जे पाणी जाण्याचं जे ठिकाण आहे हे उत्तर दिशेला नाही, हे पूर्व दिशेला आहे. एक सांगितलं. परंतु प्रभू रामचंद्र आपल्यासुद्धा कुठं आलेत? आपल्यासुद्धा भागामध्ये आलेत. म्हणून प्रभू रामचंद्र ज्या ज्या गावाला आले किंवा जिथंही त्यांनी ती भगवान शंकराची आराधना केली, पूर्वाभिमुख असणारे हे शिवलिंग आहेत. आणि भगवान शंकराची शिवलिंगाची पूजा केली, वालुकामय असणाऱ्या त्या शिवलिंगाची. आणि भगवान शंकर प्रकट झाले आणि असं सांगितलं की तुम्ही रामावर विजय मिळवताल. आणि नंतर हे जे ज्योतिर्लिंग तिथंच जे स्थायिक झालं त्याला रामेश्वर भगवान असं नाव पडलं. रामेश्वर भगवान. 11वं ज्योतिर्लिंग म्हणजे ते म्हणजे त्र्यंबकेश्वर नावाचं ज्योतिर्लिंग आपल्याच महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये गौतम ऋषी राहत होते आणि त्यांची पत्नी अहिल्या. दुष्काळ पडला, पाणी नाही म्हणून गौतम ऋषीने तपश्चर्या केली आणि वरुणदेव प्रसन्न झाले आणि वरुणला म्हणले की तुम्ही शंकराची इच्छा इथं दुष्काळ पडावा म्हणून मग काय करावं, एक खड्डा तयार करा. जिथं खड्डा तयार केला त्याला कुशावर्ता जे कुंड आहे तिथं पाणी यायचं. परंतु त्या नगरातील लोक काय करायचे, गौतम ऋषीलाच पाणी घेऊ देणे गेले. मग गौतम ऋषीचे जे सेवक होते त्या सेवकाला सुद्धा पाणी घेऊन देणे गेले. मग गौतम ऋषीची पत्नी असणारी ही अहिल्या लोकाला भांडू लागली, पाणी घेऊ लागली. अनेक प्रकारची ती कथा आहे. तिथं सुद्धा त्र्यंबकेश्वर प्रगट झालेले आहेत. का झाले, कसे झाले. आणि 12वी ज्योतिर्लिंग म्हणजे ते घृष्णेश्वर. सुदेह नावाचा ब्राह्मण, त्याच्या पत्नीचं नाव सुधर्मा, ही भगवान शंकराची भक्ती करत होती. परंतु संतती नव्हती. लोक नावं ठेवू लागले. व्यवहारामध्ये सुद्धा आपल्याला जर संतती नाही झाली, मग मुलगा असेल किंवा मुलगी असेल तर लोक नावं बोट ठेवतात. मग करावं काय? तर या सुधर्माने विचार केला की आपली बहीण आहे, मग बहीणच द्यावी. मालकाला म्हटली, मालक मला तर काही पुत्र संतान होय नाही, मुलगीसुद्धा होय नाही, मग माझ्या बहिणीसोबत विवाह करा. विवाह करण्यात आला आणि मग काही दिवसानंतर त्यांना मुलगा झाला. परंतु त्या सुधर्माच्या बहिणीचं नाव म्हणजे ती घृष्णा होती. ही घृष्णा भगवान शंकराची महान भक्त होती. दररोज मातीचे 108 शिवलिंग करायची, पूजा करायची आणि एका सरोवरामध्ये ती समर्पित करायची. मग भगवान शंकराची आराधना करायली, तिला पुत्र झाला. मग सर्वत्र तिची चर्चा होऊ लागली की हिचं मागून लग्न झालं, हिला मुलगा झाला, तिची किंमत वाढू लागली. मग हिची बहीण असणारी मोठी, तिला वाटलं, पोटामध्ये आलं की मी मोठी आहे, माझ्यामुळं हिचा विवाह झाला, हिला मुलगाही झाला आणि हिचीच विवाह व्हायली, मला कोण्या मंगल कार्यामध्ये बोलवलं नाही. तिच्या मनामध्ये पाप निर्माण झालं आणि तो मुलगा मोठा सुद्धा झाला, त्याचा विवाह झाला, सून आली घरात. पुन्हा तर आणखीन जास्त आनंद झाला गावातील लोकांना, परिसरातील लोकांना. परंतु ही सतत हिला अपमान वाटायचा, मला कोणत्या मंगल कार्याला येत नाही, मग काय करावं, हा मुलगाच मारावा. तो झोपला असताना हिनं त्या मुलाला मारलं. कोणी? सुधर्मानं मारलं. त्याचे तुकडे तुकडे केले आणि ते तुकडे सरोवरामध्ये नेऊन टाकले. दुसऱ्या दिवशी सकाळी सून उठली, पाहिलं तर आपला मालक नाही, रक्त दिसायले, काही हाडं दिसायलेत, तुकडे दिसायले, शरीराचे भाग दिसायलेत. धावत आली. त्यावेळेस सुदेह आणि घृष्णा अर्थात हिची सासू सासरी शिवाची पूजा करू लागली. त्यांची पूजा करायची राहिली होती. हिनं आवाज दिला, सासूबाई, मामाजी, अहो माझे मालकच नाहीत आणि त्यांची हत्या झालेली आहे काय की. त्यावेळेस त्यांनी असा विचार केला की आपली शिवाची आराधना करायची राहिली. त्याने एकच त्यांच्या तोंडातून शब्द निघाले, ते म्हणजे ज्यानं दिलाय
तोच त्याला सांभाळेल. काय करील? ज्यानं दिलाय तोच सांभाळेल. आम्ही आमची शिवाची साधना थांबवणार नाहीत. 108 शिवलिंग तयार केले, पूजा केली मनोभावे, आणि ते शिवलिंग घेऊन दररोजचा नियम होता सरोवरामध्ये समर्पित करायचा. जसे त्या सरोवरामध्ये समर्पित झाले की ह्या ज्या सुधर्मा नावाच्या ह्या स्त्रीने जे तिथंच सरोवरामध्ये जे तुकडे तुकडे करून आणून टाकले होते, तिथून एक दिव्य मुलगा बाहेर आला. हा मुलगा म्हणजे त्यांचाच होता. आणि लगेच भगवान शंकरसुद्धा तिथं प्रगट झाले. भगवान शंकर आणि घृष्णेचा संवाद झाला. माग तुला काय पाहिजे दुसरं? त्यावेळेस घृष्णा म्हणते, मला देवा काहीच पाहिजे नाही, तुम्ही इथं सतत वास्तव्य करावं. आणि भगवान शंकर तिथं ज्योतिर्लिंग रूपाने प्रगट झाले. त्यालाच घृष्णेश्वर असं नाव पडलं. घृष्णेश्वर भगवान की जय. याच्यानंतर अनेक पुरातन शिवपीठांचं सुद्धा वर्णन आलं. त्याच्यामध्ये गोकर्ण अर्थात महाबळेश्वरला आहे. पुन्हा अलंकापूरला जे शिवलिंग आहे, जो महादेव आहे, त्याचं नाव म्हणजे सिद्धेश्वर. भगवान श्री ज्ञानोबारायांची समाधी त्याच्याच बाजूला सिद्धेश्वर भगवंत आहेत, भगवान शंकर. त्याची सुद्धा कथा, त्या शिवलिंगाची कथा याच्यामध्ये आली. अशा अनेक कथा आलेली आहेत. कारण ते जे शिवलिंग आहे, शिवपीठ हे जुनाट, ज्ञानाबाई तेथे मुकुट, अशा अनेक शिवपीठांचं वर्णन. नंतर भगवान शंकराने श्रीहरीला चक्र दिलं आणि नंतर उमासंहिता सुरू होते. यामध्ये उपमन्यूची सुद्धा कथा आलेली आहे. उपमन्यूची कथा, अडळपदी बाळ बैसविला धुरू, शिराचा सागर उपमन्या. त्यानं आपल्या आईला दूध मागितलं होतं. आईनं ते दूध कोणतं दिलं? ज्यात ते तुम्हाला सगळं माहिती, पिठाचं पाणी करून द्यायची. हेच दूध आहे बाळा, पिये. एक दिवशी त्याला खरं दूध कळालं. आपल्या आईला विचारलं की आई तुला मला फसवत आहेस. ही तुम्हाला पूर्ण कथा माहिती. पुन्हा कैलास संहिता सुरू झाली आणि कैलास संहितेमध्ये प्रणवाचं महत्त्वपूर्ण वर्णन आहे. शिवपूजन आहे, शिवध्यान कसं करावं ते सांगितलं. आणि गुरुनं शिष्याला कसा उपदेश करावा याचं सुद्धा वर्णन याच्यामध्ये आहे. नंतर वायव्य संहिता, या वायव्य संहितेमध्ये नंदी महाराजाचं सुद्धा वर्णन आहे. शिलाद नावाचा भक्त होता आणि त्या भक्तानं तपश्चर्या केली, मला मुलगा अमर व्हावा. तो शिलाद यज्ञ करण्यास ज्यावेळेस खोदकाम करू लागला, एक पुरुष त्याच्यातून प्रगट झाला. त्याचंच नाव नंदी महाराज आहे. नंदी भगवान की जय. मग आपण भगवान शंकराच्या पाया कसं पडावं किंवा भगवान शिवाच्या शिवलिंगाला दर्शन कसं घ्यावं, तर हे सुद्धा या वायव्य संहितेमध्ये आहे. भगवान शंकराच्या त्या शिवलिंगाच्या जर आपण दर्शनासाठी जर गेलो तर गेल्या गेल्या आपण नंदी महाराज आणि ते शिवलिंग आहे त्या दोन्हीच्या मधात यायचं नाही. पलीकडून जर दर्शन घ्यायचं आपल्याला तर माता पार्वती आणि त्या शिवलिंगाच्या मध्ये यायचं नाही. म्हणून दक्षिण दिशेला बसावं, उत्तरेकडे तोंड करावं आणि दर्शन घ्यावं. कशाचं? शिवलिंगाचं दर्शन घ्यावं. पुन्हा महाशिवरात्रीच्या सुद्धा अनेक कथा आलेल्या आहेत. महानंदाची सुद्धा कथा आली. महानंदा सुद्धा ही भगवान शंकराची महान भक्त होती आणि भगवान शंकराने नंतर माता पार्वतीला उपदेश केला. हा एकांतात उपदेश केला. आदिनाथ उमा बीज प्रगटले, मचिंद्रा लादले सहज स्थिती. अशा प्रकारे आपण ह्या शिवमहापुराण हा ग्रंथ किंवा ह्या कथा श्रवण केलेल्या आहेत. या कथा किंवा ही शिवमहापुराण कथा ज्यांच्यामुळे लाभली, अर्थात तुम्ही सर्व भाविक भक्त आहात, तुम्ही सर्वजण आयोजक आहात, तुम्ही आलात म्हणून ही यात्रा आहे, तुम्ही आलात म्हणून ही शिवमहापुराण कथा आहे. किंवा तुम्ही जर आला नसता तर कोणाला कथा सांगितली असती, तुम्ही जर नसता आलात तर ही यात्रासुद्धा घडली नसती. म्हणून तुम्ही सर्वजण आयोजक आहात. आणि त्याच्यामध्ये ज्यांनी मला, मग कोणीतरी एक निमित्त मात्र असतं, योजना करणारा किंवा याचं संयोजन करणारा एखादा कोणीतरी असतो. मग त्याच्यामध्ये श्रीहरिभक्तपरायण परमार्थप्रेमी आमचे मंजाभाऊ राऊत महाराज, त्यांच्या सौभाग्यवती सविताताई राऊत महाराज, पुन्हा यांचे दोन्ही सुपुत्र माझे परममित्र मंगेश महाराज आणि त्यांचे दुसरे सुपुत्र माझे जिवलग मित्र मनोज महाराज. मग मनोज महाराज आणि मंगेश महाराजांचं या राऊत परिवारांचं म्हणणं आलं की महाराज आपल्याला द्वारकेला यात्रा घेऊन जायची, परंतु तिथं शिवमहापुराण कथासुद्धा करायची.
एका शब्दामध्ये त्यांनासुद्धा मी होकार दिला आणि या शिवमहापुराण कथेसाठी रंगतदारपणा आणण्यासाठी आपल्या या व्यासपीठावर उपस्थित असणारे आमचे सिंतवादक नकुल महाराज आळंदीकर, पॅडवादक आमचे करेवार महाराज, आमचे सर्व जे हे मेकअप म्हणा, कारण लय पळापळी करतात, श्रीधर महाराजसाठी जोरदार टाळ्या वाजवा. पुन्हा विकास महाराज आहेत, देवाभाऊ आमचे आहेत, नारायण महाराज आहेत, पिंपळेकर मंडळीत, पुन्हा टाकळीकर मंडळीत, कंधार, लातूर, पुन्हा परभणी शहरातील भाविक गोड असे ज्यांची ही चॅनल आहे, अर्थात माऊली कीर्तन सोहळा नावाचं एक चॅनल आहे. त्या चॅनलवर कथा पहा, कथा पूर्ण पहा, सर्वांच्या रेकॉर्डिंग दिसतील. आणि या कथेसाठी किंवा या यात्रेसाठी ज्यांनी अहोरात्र कष्ट घेतले, आमचे सर्व स्वयंपाक करणारी मंडळी, अर्थातच सुदाम मामा, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या, त्यांच्या टीमसाठी जोरदार टाळ्या वाजवा. पुन्हा कोणी कळत न कळत या यात्रेसाठी, या कथेसाठी सहकार्य करणारे, मग ते अन्नदानाच्या रूपाने असतील, कोणी वस्त्राच्या रूपाने असतील, कोणी धनाच्या रूपाने, अर्थात कोणी पैशाच्या रूपाने मदत केली असेल, त्यांचेसुद्धा आभार माझ्याकडून होणं गरजेचे आहेत. सर्वांचे आभार आहेत. जर कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर राहिलं कोणी महाराज, कोणी राहिलं नाव, तुम्ही तर घेणारच आहेत, पण माझं कर्तव्य झाले ना. सर्व राऊत परिवार आणि आमच्या सविताताई राऊत महाराजांचे सर्व मित्रमंडळ, मग त्या आता एकाचं नाम उल्लेख करणं काही शक्य नाही. सगळ्याच महिला मंडळी, पुरुष मंडळी, आपण सर्व भक्त मंडळी, तुम्हा सर्वांना या व्यासपीठावरून माझा त्रिवार नमस्कार नमस्कार नमस्कार. म्हणून झालेली ही कथा भगवान द्वारकाधीशांच्या चरणी, भगवान श्री पंढरीनाथांच्या चरणी, भगवान श्री ज्ञानोबाराय, तुकोबाराय, शांतीब्रह्म एकनाथ महाराज, नामदेव महाराज, सद्गुरू मोतीराम महाराज, गुरुवरे मारुती महाराज, संत उमागीर महाराज, ब्रह्मभूत रंगनाथ गुरुजी महाराज परभणीकर, बालासाहेब महाराज पौळ, माझे गुरुवरे अच्युत महाराज दस्तापूरकर आदी करून सर्व साधू संतांच्या चरणी सेवा समर्पित आहे. तुम्हा सर्व साधू संतांच्या, भाविक भक्तांच्या चरणी ही सेवा समर्पित आहे. बोलता बोलता एखादा वेडावाकडा शब्द गेला असेल, कोणाला वाटला असेल, तर तो माझ्या बुद्धीचा दोष समजा, मला परत करा, तो मी सुधारण्याचा प्रयत्न करीन. आणि एखादा शब्द जर चांगला वाटला असेल तर तो ज्ञानोबारायांचा समजून ग्रहण करावा. वेळे वाकुडे लेकुराचे बोल, करती नवल माय बाप, करविली तैसी केली कटकट, वाकडी का नीट देव जाणे. झालेली ही सेवा भगवंताच्या चरणी समर्पित आहे, भगवान शंकराच्या चरणी समर्पित आहे. आता यापुढील जे काही नियोजन आहे ते आमचे मंगेश महाराज सांगतील. प्रथमतः ग्रंथपूजन, प्रवक्ता पूजन अर्थात व्यासपूजन, आणि हे पूजन झाल्याच्या नंतर जे काही पुढचं नियोजन आहे, आपण सर्व झाल्याशिवाय इथून जागा सोडू नये अशी आपल्याला हात जोडून विनंती आहे. तर ग्रंथपूजनासाठी
हॅलो. आता सर्वांनी जय द्वारकाधीश. द्वारकाधीशाच्या कृपेने आज आपला एक धाम पूर्ण झालेला आहे. त्यासाठी आपल्या आईवडिलाचा देवाच्या आशीर्वादाने आपण या धामापर्यंत पोहोचलो आणि हा दर्शन सोहळा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी संपन्न झालेला आहे. तर पुढील नियोजन म्हणजे पुढच्या वर्षी 2025ला पुढील नियोजन 2025ला मे महिन्यात 1 मे ते 10 मेपर्यंत 2025 अयोध्या, काशी, चित्रकूट, प्रयागराज असा आहे. काशी हे आहे मे महिन्यामध्ये 2025ला. तसेच मे महिन्यात दुसरीसुद्धा दर्शन सोहळा आहे 22 मे 2025. आता हे 2024 आहे, 25 सांगत आहे. 2025ला सुद्धा मे महिन्यात 2 यात्रा आहेत, अयोध्या, काशी, प्रयागराज, चित्रकूट आणि दुसरी यात्रा आहे वृंदावन, मथुरा, गोकुळ अशी. तर पुढच्या महिन्यामध्ये 24 एप्रिलला हा पूर्ण यात्रा दुसरी यात्रा वृंदावन, मथुरा यात्रा पुढच्या महिन्यामध्ये 24 एप्रिलला आम्ही जात आहोत. ह्याच महिन्यामध्ये 24 एप्रिलला मथुरा, वृंदावनला आम्ही सर्व जात आहोत. सर्व टीम सुद्धा सोबत आहे. आज आपल्याला 7 दिवस पूर्ण झाले. इतक्या लांब येऊन हे दिवस कधी आपले गेले, किती आनंदात दिवस गेले हे आपल्याला कळलंसुद्धा नाही. यामध्ये काही कमी जास्त झाला असेल तर आपण सर्वजण द्वारकाधीशाच्या चरणी इथंच आपण सोडून देणार आहोत. दुसरं असं आहे की आपल्याला या ठिकाणी जी जेवणाची व्यवस्था केली होती, आचारी विलास शिंदे, दशरथ पिसाळ हे यांचं हाताचं जेवण इतक्या गोड का लागतं याच्यामागं कारण आहे की ते हट्ट्याचे आहेत. तिथं हटकेश्वर देवस्थान आहे, म्हणजे ते रात्रंदिवस त्या ठिकाणी महादेवाची जी सेवा करतात, त्या ठिकाणी भोजन ते बनवतात. त्यामुळं त्यांचं हे केलेलं अन्न पवित्र लागतं आणि आपल्याला गोड लागतं. त्यांच्यासोबत आलेल्या महिलासुद्धा त्यांनी चांगली व्यवस्था आपल्याला केलेली आहे. तसेच त्यांना सामान आणून देण्याचं काम सुदाम जीवने जिंतूर, म्हणजे साक्षात द्वारकाधीशाला कृष्णाला भेटायला सुदाम इथं आला. सुदामसुद्धा गरीब आहे आणि सुदाम सर्व काम त्याने या ठिकाणी केलं आहे. त्यांच्यासोबत इतर काही सहकारी त्या ठिकाणी होते. तसेच या कथेसाठी सजावट ज्यांनी केली, अनेक पात्र या ठिकाणी दिसले आपल्याला. ते पात्र सजवण्याचं काम श्रीधर कापरे यांनी केलं आहे. त्यामध्ये दुसरं काही जो कार्यक्रम होता त्यामध्ये सीमा तपके, प्रभावती जाधव, शारदा हळकर यांनी हे नियोजन केलेलं आहे. पुरुषांकडे जी व्यवस्था होती त्याच्यामध्ये पंढरी शिंदे, शाहू सुरोशे, शाहू महाराजांना तर 2-3 दिवस लोकायला झोपू दिलं नाही. त्यांचा कार्यक्रम रात्री 10 ते 12 गवळणी म्हणण्याचा आज बी आहे तो. लक्ष्मण सुरोसे, प्रल्हाद नाना शिंदे यांनी सगळे त्यांची टीम, पिंपळ्याची टीम सर्व सांभाळली. सर्व महिलांकडे त्यांनी लक्ष दिलं. तसेच सजावटीमध्ये सगळे महादेव झाले. त्याच्यामध्ये श्रीधर कापरे पहिल्या, त्याच्यानंतर मनोज राऊत, दीपक चोरमरे, सुनीता चोरमरे व त्यांचे मुले जय विजय चोरमरे हे सर्व या सजावटीमध्ये या ठिकाणी आपल्याला दिसलेले आहेत. आणि या जंगमवाडीचे मदन शेळके हे सुद्धा सर्व व्यवस्थेकडे लक्ष देत होते. तसेच या ठिकाणी आपले या ठिकाणी कथा आहे. कथा प्रवक्ते कालिदास महाराज आवलगावकर, तसेच सिंतवादक
नकुल महाराज तिडके आळंदीकर, पॅडवादक श्रेयश करेवार, गायक मनोज महाराज राऊत, इकडं श्रीधर कापरे, श्याम हरकळ, विकास, असे सर्व. आणि जे लाईव्ह कार्यक्रम आपला जो कथा शूटिंगचा जो आहेत यूट्यूब चॅनल माऊली कीर्तन सोहळा, गणेश चोपडे आणि त्यांचे सहकारी देवाभाऊ चोपडे यांनी चांगली आपल्याला सेवा दिलेली आहे. तर आता कोणाचं सर्वांचं नाव न घेता आपण पुढील सर्वांचा सत्कार करणार आहोत. तर या ठिकाणी आपण सत्कार करत असताना सुरुवातीला अशी कल्पना आली की बाबा आपण सर्वांना रुमाल घ्यावं, पण तो रुमालाचा जो चान्स आहे आपला तो गेला. परंतु योगायोग असा झाला की द्वारकाधीशाने अशी कल्पना दिली की आपला तर एक धाम पूर्ण झाला, पण हे पूर्ण होताना आपण काय द्यावं हा प्रश्न माझ्यासमोर पडला. आणि द्वारकाधीशाने कल्पना दिली की हा माझा जो फोटो आहे, हा माझा फोटो सर्वांना सत्कार म्हणून द्यायचा आणि हा एकदाम पूर्ण झाल्यामुळे सर्वांनी हे फोटो घरी गेल्यावर याची पूजा करायची. द्वारकाधीश हे तुमच्या सोबत येणार आहेत, तुम्ही सोडून जाणार नाहीत. द्वारकाधीश तुमच्यासोबत येणार आहेत. तुमची एवढी भावना चांगली असल्यामुळे आपण या ठिकाणी आलेलो आहोत. आता पुढील आपण सर्वांचा कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर आपण ते कोणी राग मानू नये. उद्याची सूचना अशी आहे की सकाळी आपल्याला सर्वांनी 6 वाजता तयार राहायचं आहे. 7 वाजता या ठिकाणी ऑटो येतील या ठिकाणी. आणि दुसरं म्हणजे सर्वांकडे लक्ष देणार, सर्व व्यवस्था करणारे. चला चला हा शब्द कोणाकडून आला असेल तर तुम्ही सांगा बरं, कोणाकडून आला असेल? चला चला कोण असेल? नारायण आंबे टाकळीकर यांच्याकडून चला हा शब्द आला. सर्वांना चला चला. आता झोपीमध्ये म्हणतात ते चला चला, घरी गेल्या म्हणा नका, नाही तर मार खातात. हां, तर या ठिकाणी ज्यांचं वय सर्वात जास्त असून त्यांनी असं म्हणले की बाबा मलासुद्धा गणपती व्हायचं आहे. आज यांचं वय पाहायला गेलं तर कधी 80 वर्ष 60 वर्ष वय आहे. पण त्यांना वाटलं की मी सुद्धा लहान मुलासारखं या गणपती व्हावं. ते गणपती झालेले आहेत, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. हे रिद्धिसिद्धी झालेले कोमल राऊत, सीमा रणेर हे रिद्धिसिद्धी झालेले आहेत. आता कोणाचं नाव राहिलं असेल तर कोणी खेद मानू नये. झालं ना सगळे झालं आता. तर या कार्यक्रमासाठी ज्यांनी अन्नदान दिलं त्यांचे सर्वांचे आभार. तसेच आपण या कार्यक्रमामध्ये दुसरा एक कार्यक्रम घेतला, तुलादान घेतली. असे गोकर्णा गीते यांची काल पंगत होती. आज ज्यांनी अन्नदानासाठी मानधन दिलेलं आहे, अंगद भोकरे 500 रुपये, रमा रामराव पुराणिक 500 रुपये, सयाबाई पाईकराव यांच्या मुलाचा लग्नाचा वाढदिवस आहे. सयाबाई पाईकराव यांच्या मुलाचा लग्नाचा आणि नातवाचा जन्माचा वाढदिवस आज आहे. साक्षात द्वारकाधीश भगवान त्यांना आशीर्वाद देतील. हां, सर्वांनी आता या ठिकाणी महाराज आपल्यापर्यंत येतील. सगळ्यांना फोटो देण्यात येईल, सत्कार करण्यात येईल. सगळ्यांनी उभं टाकायचं, सर्वांनी उभं टाकायचं आहे. आणि नंतर आपण सर्वांनी बसून राहा आणि नंतर आपण फोटो घेणार आहोत.
हॅलो. शाहू महाराजाचा दुसरं एक आहे की आमच्या वतीनं त्यांना आम्ही दुसरं एक गिफ्ट देणार आहोत, पण ते आम्ही तुमच्यासमोर सांगू शकत नाही काय आहे. हे कार्यक्रम झाले होते, याला विचारा गिफ्ट काय आहे ते. आणि श्रीधरला सुद्धा आम्ही असं गिफ्ट देणार आहोत की पुढच्या वर्षी सगळ्यांनी बुंदी खायला या, असं गिफ्ट आहे ते. तुम्ही समजून घ्या.
आचारी म्हणून जे आहेत विलास शिंदे यांनी इकडे स्टेजकडे यायचं आहे. विलास शिंदे, दशरथ पिसाळ व त्यांची सर्व टीम महिलासहित सर्वांनी स्टेजवर यायचं आहे. सुदाम जीवने यांनीसुद्धा स्टेजवर यायचं आहे. लवकर या, लवकर बोलवा त्यांना. विलास शिंदे, दशरथ पिसाळ, सुदाम जीवने व महिला सर्व स्वयंपाक करणारे महिला मंडळ सर्वांनी लवकर यायचं आहे. लवकर बोलवा त्यांना. मनोज राजा नाही राहू द्या, पुढचं आले आले. श्याम हरकळ. सर्व लवकर चला. सुदाम जीवने, दशरथ पिसाळ व सर्व महिला मंडळ. हॅलो. उद्या सकाळी सर्वांनी 6 वाजता तयार राहायचं आहे. 7 वाजता या ठिकाणी ऑटो येतील. ऑटोमध्ये आपल्याला बसायचं आहे सकाळी. आणि सकाळी 7 वाजता सगळ्यांनी ऑटोमध्ये बसायचं आहे. त्या ठिकाणी 8 वाजता आपण रेल्वे स्टेशनला जातो आणि आपली गाडी 8:30ला रेल्वे स्टेशनला येणार आहे. सगळ्यांनी जे आय कार्ड दिलेले आहेत, आय कार्ड सर्वांनी गळ्यात घालायचेत. त्यावर पाठीमागं सीट नंबर दिलेले आहेत. आय कार्ड सर्वांनी उद्या घालायचेत. ज्याचे सापडत नसेल त्यांनी आता सापडा. उद्या सकाळी त्याच्यावर आयडेंटिटी कार्डवर नंबर दिलेले आहेत. त्या नंबरवर आपल्याला रेल्वेमध्ये बसायचं आहे. आणि मॅडम आहे प्रभावती फुलारे मॅडम, यांना थोडं मनोगत व्यक्त करायचं आहे. कोणाला मनोगत व्यक्त करायचं असेल तर ते समोर येऊ शकता. आणि त्यानंतर आपल्याला सर्वांना फोटो काढायचे आहेत. श्री शिवाय नमस्तुभ्यं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्यसु सर्वदा. प्रथम नमन गणरायाला. तसंच गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुला वंदन करून, माझ्या आईवडिलांना नमन करून मी 2 शब्द सांगण्याचा प्रयत्न करते. आज आपल्या ह्या कथेची सांगता होत आहे. कथेची सांगता होणे म्हणजे आपल्याला खूप वाईट वाटते. आज आपण 8-10 दिवस झालं सगळेजण एकत्र आहोत. त्यामुळं खूप मजा केली. ह्या 8-10 दिवसामध्ये सगळ्यांनी हाशी मजाक, सगळ्यांनी एकूण एकाचं सहकार्य करणं, याच्यामध्ये खूप म्हणजे काही दिसून आलं. तसंच आज आपण ह्या द्वारकाधीशाच्या द्वारकाधीशाच्या त्यांनी स्थापन केलेल्या भूमीमध्ये ह्या ठिकाणी आहोत. आपण बरेच वेळेस काय करतो, शिवपुराण ऐकलेलं आहे, यूट्यूबवर ऐकलेलं आहे, टी व्हीवर ऐकलेलं आहे. पण ह्या भूमीमध्ये ऐकण्याचं आणि तसेच आपले हरिभक्त परायण प्रवक्ते कालिदास महाराज आवलगावकर यांच्या मुखातून ऐकणं हे खूपच आपलं भाग्य आहे हे. आणि आपण सर्वांनी वेळात वेळ काढून ह्या ठिकाणी आलेला आहात. सर्वांनी वेळात वेळ काढून, प्रत्येकाला वेळ भेटत नाही. बघा, ह्या ठिकाणी महिलांची संख्या जास्त आहे आणि पुरुषांची संख्या कमी आहे. महिलांनाच काही कामं नसतात का हो?
महिलांना तर खूप कामं असतात, तरी पण महिला घरचं काम करूनसुद्धा बाहेरच्या कामामध्ये वेळ देतात. पण पुरुष मंडळी काय करतात? नाही, मला वेळ नाही म्हणतात. आपल्याकडे संख्या याच्यावरून समजायली की बायकांना काम असूनसुद्धा त्यांनी दोन्ही कामं करण्याची त्यांच्यामध्ये शक्ती, ही शक्ती कोणं दिली? पार्वती मातेनं दिली, शिवानं शक्ती दिली. सांगितलं यांनी की शिव आणि शक्ती हे दोन्ही एकच आहेत. पण शिव हे कशामुळे आहेत? शक्तीमुळे शिव पूर्ण आहेत. शक्ती आहे तर शिव आहे, शिव आहे तर शक्ती आहे, दोन्ही आहेत. एकाच गाडीला 2 चाकं असले तरच गाडी चालू शकते. तसं आपले हे शिव आणि शक्ती. महाराजांनी आपल्याला खूप छान शिवाविषयी सांगितलेलं आहे. या ठिकाणी त्यांचं मुखातून जे जे शिवाविषयी निघत होतं ते खूपच सुंदर प्रकारे ह्या ठिकाणी त्यांनी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण त्यांच्यावर विश्वास ठेवून ह्या ठिकाणी आपण आलोत. सविताताईवर, महाराजावर विश्वास ठेवून आपण कुठून? परभणी जिल्ह्यातून ह्या ठिकाणी गुजरातमध्ये आलेलो आहोत, महाराष्ट्रातून गुजरातमध्ये आलेलो आहोत. विश्वास हा शब्द खूप छोटा आहे. विश्वास हा शब्द खूप छोटा आहे. वाचायला 1 सेकंद लागतो, विचार करायला 1 मिनिट लागते आणि समजायला 1 दिवस लागतो आणि सिद्ध करायला मात्र पूर्ण आयुष्य जातं आपलं. असे ह्या विश्वासामध्ये आपण ह्या ठिकाणी आलोत. आपण सर्वांनी वेळातला वेळ काढून ह्या ठिकाणी सर्वांनी आलोत. ह्या द्वारका नगरीमध्ये शिकण्यासारखं, घेण्यासारखं आणि पाहण्यासारखं खूप काही आहे, खूप काही. आणि खरंच मी ह्या राऊत परिवारांचे खरंच धन्य उपकार मानते की त्यांनी अगदी आपल्याला छोट्या गोष्टींमध्ये आपल्याला आनंद दिला आहे. एवढं कोणीच करू शकत नाही, पण त्यांनी आपल्याला पूर्ण द्वारका नगरी दाखवलेली आहे. अगदी सगळे त्यांनी आणि नियोजन करून चला सगळ्यांनी. आणि प्रत्येक ठिकाणी आणखी काय करत होते? कोणी म्हातारे, कोणी लहान, यांना सगळ्यांना घेऊन जात होते. चला झालं की नाही दर्शन, आता आपल्याला इथून पुढे इकडे जायचं, तिकडे जायचं. म्हणजे एवढं नियोजनबद्ध हे आपल्याला दर्शन करून देत होते. आपल्याला कसं असते, जीवन मिळवण्यासाठी वेळ मिळतो, जीवन मिळवण्यासाठी वेळ मिळतो, परंतु वेळ मिळवण्यासाठी हे जीवन मिळत नाही. वेळेची किंमत कोणाला माहिती आहे का? वेळेची किंमत एक पेपर वर्तमानपत्र असतं. सकाळी वर्तमानपत्र आपल्याला 5 रुपयाला मिळतं, पण तेच वर्तमानपत्र 4 वाजता जर 5 रुपयाला किलो विकतं. हे वेळेचं काय आहे? महत्त्व आहे. वेळ ही प्रत्येकाच्या नशिबात येत असते, पण ती वेळेचं आपल्याला सोनं करून घेण्याची संधी ही आज कोणं करून दिली? तर सविताताईंनी आपल्याला वेळेचं सोनं करून देण्याची संधी मिळवून दिलेली आहे. आणि सविताबाईंनी सगळ्यांना एकत्र बांधलं. खरंच सविताबाईचे मला खूप म्हणजे त्यांच्यामध्ये एनर्जी आहे, ते खूप छान एनर्जी आहे. सगळ्यांना सामावून घेण्याची आणि प्रत्येकाला, सगळे जेवल्याशिवाय जेवत नाहीत, सगळ्यांकडे त्यांचं बारीक लक्ष असतं. आणि त्यांचे हे 2 हिरे, खूपच सुंदर हिरे त्यांनी घडवले. खरंच सविताबाई खूप छान घडवले आहे. आणि त्या हिऱ्यामध्ये हे 2 मोती, हे मोतीसुद्धा खूप छान, अगदी संस्कारित. आपणही मुलावर संस्कार करतो, पण मला आपल्यामध्ये त्यांच्यामध्ये खूप फरक वाटला बघा. वाटला की नाही? आपलं परीक्षण करून पाहिलं तरी त्याच्यामध्ये आपल्याला खूप फरक वाटला. तसे प्रत्येकाजवळ पूर्वी काय करायचं असायचं? पूर्वीच्या दिवशी आपले खूप छान असायचे. पूर्वी प्रत्येकाजवळ घड्याळ असायची नाही, पण वेळ असायचा. आता काय झालं आहे? प्रत्येकाच्या हातात घड्याळ आहे, पण वेळ नाही. प्रत्येकाजवळ घड्याळ आहे, पण वेळ आहे का? वेळ नाही. पण तरी पण तुम्ही वेळातला वेळ ह्या ठिकाणी काढून कालिदास महाराजांचं ह्या ठिकाणी शिव कथा ऐकण्यामध्ये आलात. आणि खरंच महाराज शिवकथा ही ऐकून एवढं तृप्त झालो होतो आम्ही की जसं आईचं दूध पिऊन बाळ तृप्त होते, त्याप्रमाणे आम्ही ह्या ठिकाणी तृप्त झालेलो आहोत. ह्या ठिकाणी खरंच असं म्हणावं वाटतंय की झाडाचं पान कधी गळून पडत हे माहीत नसते, कधी गळून पडत येत नाही, आणि प्रत्येकजण हे पडतच असते. आपण काय करतो? आपलं कसं असते? आगमन असते घाटावर,
मध्यांतर असते पाठावर, पण आपला शेवट मात्र कुठं होतो? घाटावर होतो. तरी पण आपलं लक्ष कुठं असते? सगळं नोटावर राहते. हे नोटावरच लक्ष का राहावं? हे लक्ष न राहता खरंच आज आपलं हे भगवंताचं नामस्मरण कोणामुळं आपलं पडलं? तर आज हरिभक्त प्रवक्ते कालिदास महाराजाकडून आपल्या कानावर चांगले शब्द पडले. आणि खरंच ह्या 8-10 दिवसामध्ये घर कुठं आहे काही नाही, काहीच लक्ष आलं नाही बघा. कोणाचीच आठवण आली नाही. अगदी मनसोक्तपणे ह्या ठिकाणी सगळा विचार सोडून ह्या कथेमध्ये अगदी गुंग झालोत. आणि हे गुंग हे महाराजामुळं, सविताताईमुळं आपण ह्या ठिकाणी सगळ्यांनी रसपान केलात. आणि ह्या रसपानाचा कधीच विसरणार नाही, विसरणं शक्यच नाही. तुटलेलं फूल सुगंध देऊन जाते, गेलेले क्षण आनंद देऊन जातात, पण प्रत्येकाचा अंदाज वेगवेगळा असतो. म्हणून काही माणसं क्षणभर तर काही माणसं आयुष्यभर लक्षात राहतात. असे आमचे गुरु महाराज हे आयुष्यभर लक्षात आमच्या राहोत, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि द्वारकाधीशांचे धन्य धन्य आम्हाला आज द्वारकाधीश भेटला हे सविताताईमुळं. सविताताई यांचेसुद्धा मी आभार मानते आणि माझे 2 शब्द संपवते. जय द्वारकाधीश. एक मिनिट. आज माझ्या नातीचा वाढदिवस आहे. मी आज माझ्या नातीच्या वाढदिवसासाठी तिला इथून मी हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छिते. आरोही तुला हार्दिक शुभेच्छा. हॅलो. ह्या आता ज्यांनी मनोगत व्यक्त केलं अशा प्रभावती फुलारी मॅडम कंधार ह्या शिक्षिका असून सुद्धा आपल्या या यात्रेमध्ये आलेल्या आहेत. जर इतर कोणाला बोलायचं असेल तर या ठिकाणी येऊ शकता. 2 मिनटं मी टाईम देतो. ज्यांना इथे येण्याची इच्छा आहे ते येऊ शकता. या मॅडम बोलायचं आहे? हां तुम्ही बोला. तो माता पार्वतीला वंदन करून आणि शिवाला वंदन करून, तसंच गणेशाला वंदन, तसेच गुरूंना वंदन. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुमध्येच ब्रह्म आहे, शिव आहे, सगळं गुरुमध्ये आहे. ज्यांना गुरु भेटले त्यांना मी भाग्यवान म्हणते. आणि अशा पवित्र स्थळी ह्या गुरूंनी आपल्याला कथा सांगितली. पण ते कथेचं सुद्धा आयोजन कोणी केलं? तर राऊतताईंनी केलं. मंगेश भैया आईला दिलं की जसं झाडाला पाणी बुणाला टाकले की सगळ्या फांद्या टवटवीत होत्यात, त्याप्रमाणे सविताताईला सगळं श्रेय दिलं की मुलांना येतंच. मुलंसुद्धा खरंच तुमचे कोण्या शब्दात मी वर्णन करू. आणि सगळ्या माता भगिनींनी सविताताईचा आदर्श घेण्यासारखा आहे. कारण त्यांनी 2 हिरे आपल्याला त्यांनी हिरे घडवलेत. आणि ते हिरेसुद्धा साधे नाहीत. कसे हिरे यांचंसुद्धा मला शब्दात वर्णन करू शकत नाही. आपणसुद्धा असेच त्यांच्यासारखे हिरे घडवून पुढील ज्या मुली आहेत त्या मुलींनीसुद्धा लक्षात ठेवावं. ज्यांचे लग्न झाले नाहीत किंवा ज्यांचे झालेले आहेत, ज्यांना मुलबाळ झालेले नाहीत, त्यांनी खरंच आदर्श सविताताईकडनं घ्यायचा. पूर्ण परिवाराला मी धन्यवाद देते. कारण माझ्या मैत्रिणीनं तर सगळं बोललेलं आहे आणि माझी तेवढी पात्रता पण नाही बोलण्याची. पण जीवनाचं सोनं करून टाकलेत आपल्या. आणि मंगेश महाराज म्हणले की काय स्टोल देतो, पण स्टोल फाटून गेला असता. हो, साक्षात भगवंत दिला त्यांनी. म्हणून त्याच्याबद्दल खूप खूप त्यांनाच कोटी प्रणाम. आणि एक छोटीशी कथा सांगते. एक राजा असतो आणि त्याला 2 राण्या असतात. तर आवडती राणी राजाला प्रिय असते आणि नावडती राणी प्रिय नसते. पण नावडत्या राणीला विचारतात की गेल्यानंतर दूर देशाला जाते. तर आवडत्या राणीला आवडती राणी सांगते की मला सगळं आणा तुम्ही.
पण नावडती राणी म्हणते मला काहीच नको, फक्त तुम्ही या. तसं मंगेश महाराजांनी आपल्या जीवनामध्ये द्वारकाधीशाला दिलं म्हणजे आपल्याला काहीच कमी पडणार नाही. एक द्वारकाधीश आपल्या जीवनाचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आणखी एकदा सर्वांना म्हणजे राऊत परिवारांना पुन्हा काय वादक आणि सगळेच आता मला नावं घेता येईल आणि सगळ्यांना धन्यवाद देते. प्रत्येकानं सेवा छान केली. आचार्य महाराजांनी सुद्धा सेवा चांगली केली आणि ह्या सर्वांचं श्रेय राऊत ताई आणि राऊत भाऊ ह्या दोघांना देऊन त्यांच्या परिवाराला देऊन 2 शब्द मी संपवते. काही चुकलं असेल तर माफी असावी. जय गुरुदेव. यानंतर आता ज्यांनी मनोगत व्यक्त केलं अशा सुमन मद्रेवार लातूर ह्या होत्या. यानंतर आयल्या गजेवाड मॅडम सेलू हे आपलं मनोगत व्यक्त करतील. ज्यांना दुसरं कोणाला करायचं असेल त्यांनी सांगा, 2 मिनटं बोलायचं असेल तर. बाहेर येत नाही. हां येत इथंच. राधे राधे. इथे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा. इथे जमलेल्या बंधू आणि भगिनींनो, आपण द्वारकाधीश नगरीमध्ये आलेले आहेत. आपलं काहीतरी भाग्य असल्याशिवाय इथं येऊ शकत नाही. आपण काय करतो, वेळ काढत नाही. आपण म्हणतो वेळ नाही. पण भगवंताचा आदेश जर आला तर आपण एका सेकंदात जातो. आपण कशाचा विचार करतो का? अजिबात नाही. त्याप्रमाणे मी गेले वर्षी वृंदावनामध्ये गेलते. माझ्याकडे 4 जव होता. मी कसलाच विचार केला नाही, सरळ रजा टाकली आणि गेली. इतका आनंद झाला, तो आनंद आजही विसरू शकत नाही. मग तेव्हापासून माझ्या मनात आलं, राऊत परिवारांनी कुठंही जेव्हा बाहेर जातील त्याबरोबर आपण पण जायचं असं ठरवलं. आणि एवढं भाग्य आहे, आवलगावकर महाराजांच्या मुखातून भागवत कथा पण ऐकली आणि शिवपुराण पण ऐकली. एवढं भाग्य आपलं उदयास आलेलं आहे आणि ते वृंदावनामध्ये आणि द्वारकेमध्ये इतकं छान आलेलं आहे. आणि इथे मनोज भैया आहेत आणि मंगेश भैया आहेत. खरंच त्यांचं काहीतरी कौतुक करण्यासारखं आहे. असे मुलं घडतच नाहीत. किती संस्कार द्या. आता मी पाहते ना, खूप ठिकाणी पाहते, पण जसे मोठे व्हायला लागलेत तसं कोणत्या तरी व्यसनामध्ये जातात. त्यांना इतके संस्कार दिलेले आहेत ताईंनी की जसं रोप उगवलं तसं फुलं लागत चाललेत. आणि त्याबरोबर त्यांचं भाग्य आहे, ह्या दोन्ही पण सुना तशाच भेटलेल्या आहेत. त्यांचं नशीब आहे. त्याचबरोबर सविताताईंना पुढाकार देणारे भगवंत म्हणजे त्यांचे पती, त्यांना एवढा म्हणजे हे दिल सपोर्ट आहे. पडद्याआड काम करायलेत, पण त्यात कोणाच्या जीवावर करायल्यात? त्यांच्या मालकाच्या जीवावर. म्हणजे त्यांचं एवढं सपोर्ट आहे, तू काही कर, तू सोबत ने बायका. एवढा विश्वासानं आपण इतक्या महिला आलेल्या आहेत. कुठला तरी विचार केला होता का आपण? अजिबात विचार केला नाही. तर आणि महाराजांनी सांगितलं, मुली ह्या सौभाग्याने मिळत असतात, मुलं हे भाग्याने मिळत असतात. कारण मुली हे 2 घरचा उद्धार करीत असतात आणि मुलं एकाच घरचा उद्धार करीत असतात. आणि मनोज महाराजांनी, मंगेश महाराजांनी गेल्या वर्षी 25वी ॲनिव्हर्सरी होती. त्यांनी माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि यावर्षी माझ्या मुलीचा वाढदिवस आहे 24वा. ह्या भगवंताच्या दारात शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद. अजून कोणाला बोलायचं असेल? शाहू महाराज या. वा, टाळ्या वाजवा. हे आपला हिरा आहे, आपल्या यात्रेतला हिरा आहे, हिरा. पण असं बोला की कोणी हसू नये. हसल्याशिवाय तर मजा नाही. नो टेन्शन. आपला हे
काल जे झाले ते नारद मुनी, हे नारद मुनी इथं. हॅलो, जय श्रीराम. आपण कशासाठी जमलो आणि इथं आल्यानं काय होतं आहे हे आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांनी फार पूर्वी दाखवून दिलेलं आहे. भागवत, सप्ताह किंवा शिवपुराण कशासाठी हे पूर्ण एकमेकाचे मतभेद विसरण्यासाठी आणि एकता दाखविण्यासाठी हा कार्यक्रम असतो. तर आज आपण 6 दिवस झाले ना कथेला, नाही 6 दिवस झाले कथेला. तर कालिदास महाराज आवलगावकर यांच्या मुखातून अतिशय मौल्यवान कथा आपण श्रवण केलेली आहे व तसेच माऊली कीर्तन सोहळा अतिशय सुंदर सिस्टीम असं नाही का ना. तर आपण फक्त हे सोरटे सोमनाथ आम्हाला हे देवाची इच्छा होती आणि ती कोणामुळं, फक्त एक श्रीच्या पुण्यामुळं, त्या आपल्या सविताताई राऊत. आणि हे कशामुळं घडतंय, बौद्ध सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. पूर्वीचं पुण्य असल तरच एवढा जमा होते आणि देवाचं नाव पुढे येते. तसं इथून पुढं जसं कृष्णदेवाने किंवा द्वारकाधीश भगवंतानी हरीने माझे हरले चित्त, तसं आपण एकमेकाशी सर्व देवाचं नाव घेतच आनंदामध्ये राहिलो. तर आता इथून पुढं अजून मंगेश महाराज हे सर्व आपली एकता राहावे. तुम्ही रामेश्वर काढा तीर्थ किंवा अजून कुठं, आपण एकच द्वारकाधीश भगवंताच्या चरणी प्रार्थना करू. आणि एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. यानंतर अंजलीताई कुलकर्णी या बोलतील. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. हे कसं झालं आहे, द्वारका नगरीत आपण आलो तर कसं ताईनं सविताताई राऊत आणि ह्यांचा पूर्ण परिवार यांना काय केलं आहे आपल्याला की चांगली वाट दाखवली. आणि चांगली वाट दाखवणं हे कसं असते, संताचं काम असते. संत म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांना इथं काय केलं होतं, पहिल्यांदा ज्ञानेश्वर महाराजांना 17 जणं सोबत होते ज्ञानेश्वर महाराजांच्या आणि 17 जणांना द्वारकेत आले होते. ज्ञानेश्वर महाराज 17 जण द्वारकेत आले होते आणि द्वारकेत येता येता ज्ञानेश्वर महाराज काय म्हणले की आपण काय करूया, जोपर्यंत यात्रा पूर्ण होत नाही तोपर्यंत यात्रेला जाऊ. मग ज्ञानेश्वर महाराजांना इथं आल्यावर कीर्तन करायचं, भजन करायचं, टाळ वाजवायचे, हरिपाठ हे सगळं केलं ज्ञानेश्वर महाराजानं. तिथं मुक्ताबाई पण म्हणल्या, ज्ञानेदादा तू काय कर की जोपर्यंत आपल्याला घडतंय तोपर्यंत आपण हे घडवून घ्यायचं. मग हे द्वारका हे सगळे त्यांचे झाले. ही सगळी पायानं वारी झाली की ज्ञानेश्वर महाराज म्हणले आता आपलं काय झालं आहे, काम झालं आहे. तसं आपल्याला सविताताईनं काय केलं आहे, पहिलं वृंदावन दाखवलं आहे. आणि त्यांचे हे मुलं म्हणजे कसे आहेत, सगळ्यात महत्त्वाचं कसं आहेत म्हणले की राम आणि लक्ष्मण हे 2 जणं, यांच्या मागं कुठेही जरी गेलं तर आमची वानरसेना सगळीकडं कशी आहे तर जय जयकार करणारी आहे. प्रभू रामचंद्राचं जसं आपण वर्णन करतो तसं आपण काय करायचं, मंगेश महाराजाचं आणि यांचं मनोज महाराजांचं काय करायचं, आपण सतत त्यांचा आपल्या डोळ्यासमोर काय करायचं आहे की आपल्याला त्यांचा ध्यास घ्यायचा की तुम्ही कोणची यात्रा काढता त्या यात्रेत आमचं पहिलं नाव टाका. कारण कशामुळं की आम्ही तुमच्याबरोबर आहोत.
ही वानरसेना कधीच कमी होणार नाही आहे ही वानरसेना. आणि ही राम आणि लक्ष्मणाबरोबर सहज जाती. आणि राम लक्ष्मणाबरोबर झाला की काय होतं, ह्या राऊत परिवाराबरोबर कुठेही जर गेलं तरी आपल्याला किती आनंद आहे, हा आनंद शब्दात सुद्धा सांगता येत नाही. आणि महाराज आपल्याला वृंदावनला भागवत ऐकलं. आवलगावकर महाराज हे सोबतच आहेत आपल्या, हे पण आपल्याला सोबतच पाहिजेत. तिथं आपण भागवत ऐकलं, इथं शिवपुराण ऐकलं आणि हे शिवपुराण मनापासून ऐकलं. ह्या कथासुद्धा आपल्याला जास्त माहीत नव्हत्या आणि ह्या कथा माहीत नव्हत्या म्हणून काय केलं, आपण मनापासून कथा ऐकल्या. मग ह्याच्यामुळं काय करायचं की आपण कुठेही जरी यांना यात्रा काढली तर आपण मागं सरायचं नाही आणि आपण सगळ्यांनी मिळून काय करायचं आहे, यात्रेला जायचं आहे. जय श्रीराम. हरं, आता आरती आपण करूयात आणि त्यानंतर सर्वांनी फोटो काढायचे आहेत आणि नंतर जेवायला बसायचं आहे. सकाळी सर्वांनी 6 वाजता तयार राहायचं आहे या ठिकाणी. प्रभु हर शिव ओंकारा, ब्रह्मा विष्णु सदाशिव, ब्रह्मा विष्णु सदाशिव, अर्धांगी धारा. ओम जय शिव ओंकारा. एकानन चतुरानन पंचानन राजे, स्वामी पंचानन राजे. हंसानन गरुडासन, हंसानन गरुडासन, वृषवाहन साजे. ओम जय शिव ओंकारा. दो भुज चारु चतुर्भुज, दश भुज ते सोहे, स्वामी दश भुज ते सोहे. तीनों रूप निरखता, तीनों रूप निरखता, त्रिभुवन जन मोहे. ओम जय शिव ओंकारा. अक्षमाला बनमाला मुंडमाला धारी, स्वामी मुंडमाला धारी. त्रिपुरारी धनशाली, त्रिपुरारी धनशाली, करमाला धारी. ओम जय शिव ओंकारा. श्वेतांबर पीतांबर वाघांबर अंगे, स्वामी वाघांबर अंगे. सनकादिक ब्रह्मादिक, सनकादिक ब्रह्मादिक, भूतादिक संगे. ओम जय शिव ओंकारा. त्रिगुण स्वामी जी की आरत जो कोई नर गावे, स्वामी जो कोई नर गावे. कहत शिवानंद स्वामी, कहत शिवानंद स्वामी, मन वांछित फल पावे. ओम जय शिव ओंकारा. ओम जय शिव ओंकारा. प्रभु हर शिव ओंकारा. ब्रह्मा विष्णु सदाशिव, ब्रह्मा विष्णु सदाशिव, अर्धांगी धारा. ओम जय शिव ओंकारा. घालीन लोटांगण वंदिन चरण, डोळ्यानं पायीन रूप तुझे, प्रेमी आलिंगन अनन्य पूजन, भावी वाळीन मने नम. त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधू सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविण त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव.